खात आहे. मजा येते ते. अरे लागला बघा. चिलाब्यांचा कलरच लय भारी आहे ना. ह्या का यांना पण लागली लागली का लागली. हा लागली. आता आहे ना जास्त मित्रांनो दाखवता येत नाही, पाऊस मोबाईल भिजायला लागला. पावसात मासे काय ना बाजूला ठेवून तर त्याच्यात पाणी जाईल. बसले मित्रांनो कशी तरी ॲडजस्ट करून, बघू शकताय नदीच्या कडेला. आणि इकडे रोहिदासने चालू सुद्धा केलेलं आहे. चला परत एकदा नदीला येऊन पोचलोय मित्रांनो. आणि ना आज तर एवढी मंडळी आपल्यासोबत की बस रे बस. एकदम मस्त मजा येणार आहे आज. मस्त फिशिंग करूयात आणि कुकिंग करूयात. इकडे बघा सगळे जण आले तर आशिका हे आहेत. लागले का नाही एक लागले ना. बस किती वेळ झाला येऊन. आता झालं. हा ना. आज मस्तपैकी ना आपल्यासोबत वसंत आणि वसंतची सगळी फॅमिली असणार आहे आणि आपली फॅमिली असे सगळे मिळून आहे ना मस्त मासे पकडूयात. गाडीने मासे पकडूयात आणि इथंच आहे ना मस्तपैकी रेसिपी बनवूयात. इकडे रोहिदास आणि वसंत ते बसले तर बघू त्यांना लागले का. लय मोठा लागला काय गुंतून राहिलं. आम्ही असं ओढतोय जसं काय आम्हाला वाटलं एकदम मोठा मासा पकडलाय तो. वसंत भेटले का नाही रे. हा ना वडत आहे खालती तिथं अडकतंय म्हणतात रे तिकडं. हा हा हा. काढत तर आहे ना सगळ्यात पहिल्यांदा आपण थोडं रोड सेट करून घेऊयात. चला आता करू सुरुवात. पटपट पटपट मासे पकडायचे. यांच्यात तर झालंय बघा टाकून एक रॉड तर टाकून झाले बघा. हे चालत टाकायचं काम चालूच आहे त्यांचं. आणि आपण टोटल 4 रॉड लावणार आहे. रोड तर लावून घेऊ. रोड डायरेक्ट लावून ठेवायच्या आणि लंबदरावरती पण आपल्याला पकडायचे मासे. जसे वसंत तिकडे पकडत आहेत ना लंबदरावरती तसं पण पकडायचे. फक्त हे आपल्याला बॅकअपला फक्त आपण रोड लावून ठेवणार आहे. इकडे बघा 2 रॉड लावून झालेत मस्त आपले. आणि वातावरण पण एकदम भारी आहे. आणि आमचं नशीब चांगलं आहे की पाऊस पण उघडलाय. मोठी चिलापी लागलेली निसटून गेली. हा ना. हा त्यांना तरी एक तर भेटली आहे आणि आता परत लागली होती पण ते अडकल्यामुळे निघून गेले. चांगली मोठी होते म्हणताय. हे हाय का माझी बरं दांदळच आहे माय. बसले ते ना आला पुण्या का. अरे फायनली एक मासा तर आपल्याला लागलाय बघा. आणि कुठं गुतलाय बघा तोंड सोडून. झाले बोनी तर झाले. सुरुवात तर झाले बघा आपली. पाय दिला तो मी का म्हटलं इकडचा पण वाढायला लागलं काय. एक टाकायचे सगळे पिशवी उचलायचे आपण. लागला बघा त्यांना पण. लागला लागला डायरेक्ट चिरलं बघा. कट लागला. थांबा मला बघू द्या कुठे. बारीक आहे का हो. हीच साईज लागते सगळी. हा एकच साईज आहे ना. पण हीच साईज लागलेली. लई टायमाला मासा लागतोय. लगेच लागत नाही अजिबात आज. पण आहे ना हे बघा याच्यापेक्षा मोठे अजूनपर्यंत मंगाशी लागल्या हाताला. याच्यापेक्षा मोठे नाही लागले. आता येणं डायरेक्ट खावून पळाली होती. खाली अडकलेलं. इकडे बाजूला घेऊन काढा ना नाही तर जाईल ते एका याच्यामध्ये खाली पाण्यात. चिलापी तर लागल्या तर परत बघा टाकायला लागले तर
पण लागले बघा त्यांना मासा. आता घालू नका, मस्त लागले. 10 किलोची. यांचं चिलाप्यांचा कलरच लय भारी आहे ना. ह्या का यांना पण लागली लागली का? आता एकत्रच लागायला लागले सगळ्यांना. तू हे मंगाशी पण त्यांनाच लागलेले आहे ना छोटी. लागेल बरं हाताला. रोडला तर सुरुवातीला फक्त खात होतं, त्याच्यानंतर अजिबातच नाही. इकडे आता आशिकाकडे देऊन ठेवलंय. बघू आता काय सीन आहे. लोकसुद्धा लई आलेले आहेत आज मासे पकडायला. बऱ्याच वेळ आपण वरती बसलेलो तिकडल्या साईडला, तिकडे काय मासे लागले नाही मित्रांनो. आता इथं बसूयात, या साईडला इथं बसूयात. इथं बघा मस्त जागा आहे, एकदम अडकणार सुद्धा नाही आणि मासेसुद्धा लागू शकतात. तर इथं बसूयात. बाकी सगळं सामान वगैरे आणलं इथंच. आता रेसिपी पण करता करता मासे पकडूयात. तर अशी कंती पण बघा तिकडे वरती पार बसलो होतो आपण. तिकडे काही जास्त मासे लागले नाही, 2-3च मासे लागले फक्त. इकडं रोहिदास आपला वसंत लागला एक करायला परत सेटअप तयार. आणलं सगळं रोड काढून, सगळं रोड आणले आपलं तिकडच्या काढून. चिलापी वाढायला लागली. वाटतंय ना. खायला लागले, बघू लागते का. हे सर पर बाजलो लागली. लागली लागली बघ. आणि अशी काढत आहेत बघ. किती मोठे आहे. किती मोठी आहे ना. मस्त मोठी चिलापी लागली मित्रांनो. सर पुढे बाजूला. हे सर बाजूला पर सर लागेल काटा. मस्त एकदम मस्त भारी लागली मित्रांनो. पिंकी ताईला एक चिलापी एक नंबर. आणि इकडे ना त्या ताईने मात्र डायरेक्ट हे लावून टाकले बघा, काय म्हणतात त्याला, मुरपीस लावून. हा रेसिपीसाठी तू खायचं पण रेसिपी मधलं. कसलं भारी वाटतंय बघा. हा 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 नेलं 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 वाडा वाडा वाडा. अरे वा वा वा, मस्त लागली बघा चिलापी. परत एकदा खायला हळू घ्या. लागते का नाही असे का तुला. सगळ्यांनी काढले मासे बघ. लागेल ना. हा वरते हळूहळू. हा ना. परत थोडं शांत बसते, परत थोड्या सर. हा, ते बारीक मासे खातात का. आता वसंत ते आहेत ना खालच्या साईडला इकडे थांबले, तिकडे जाऊन बघूयात. या साईडला इथं आता लागायला लागलेत मासे बऱ्याच वेळानंतर. इकडे बघूयात वसंतला त्यांना. अरे वसंत काय लागतंय का नाही. अजून तयारच करतोय मी तर. हां दोघांनी टाकलं तिथं मस्त लागतात वरती. अरे वरच्या बाजूला. हां जागा आहे का तिकडं. नाही ना, तिथं या साईडला बसू शकतं थोडं खालतीला साईडला. इकडं तिथं मस्त लागत आहेत. ते बराच वेळ झालं बसले आहेत ना त्याच्यामुळं. तिकडे लागतात. हां चला मग तिकडंच. चल ना तिकडंच. आता बऱ्याच वेळानंतर आहे ना आशिकाला सुद्धा हे वडायला लागले. बघू काय गाणं खात आहे. मजा येते ते. अरे लागला बघा. बऱ्याच वेळानंतर आहे ना लागते. अडकलं का. नाही अडकलं. काढ काढ काढ. जोर दिसत नाही त्यावर नाही. हा ना
बऱ्याच वेळाने लागत आहेत मित्रांनो, पण लागत आहेत. आले 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 हां बघा. काढ काढ काढ. मस्त आहे ना. मस्त भेटली बघा, एक नंबर. इकडे मासे लागायला लागले आणि वसंत ते लगेच खालतून तिकडून वरती येऊन बसले बरं का आता. बघू किती लागले ते. बघा मासे बघा किती लय झाले आता. एकदम भरपूर मासे भेटले मित्रांनो, मस्त पैकी. आता ना साफ करून देतो मी. आता तुम्ही भात वगैरे काय बनवायचे ते बनवून घ्या पटापटा. परत लागले बघा, इकडे परत लागले मस्त. एक 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 लागते मित्रांनो बऱ्याच वेळानंतर. वसंत तू लय मोठे पकडले, त्याच्यापेक्षा मोठे पकडतो एक, म्हणजे मग एक नंबर काम होईल. अरे काय काढायला लागला काय पटापटा? हा हा काय वडा वडा वडा. अरे वा मस्त काढले बघा, मस्त लागले त्याला. परत लागले. हा ना, असे कांते लागले तिकडे स्वयंपाक बनवायला. असे कांते लागले तिकडे स्वयंपाक बनवायला मस्तपैकी नदीच्या एकदम कडेला. आणि इकडे वसंत नाही बसले बघा. तर आता लागायला लागले आता पटपट पटपट. हे बघा मस्त. अंकिताईने डायरेक्ट हे आणलं तर फाटी डायरेक्ट आणले, गॅस भरून पिशवी भरून फाटी डायरेक्ट घरून आणले तर. गॅस होता आपल्याकडं, पण म्हटलं पाऊस नाही उघडे, त्याच्यामुळं मग आपल्याला बनवता येईल त्याच्यावरतीच. कसली लागली बघा तिकडे एक. चला मित्रांनो, आपलं चूलसुद्धा आपली झालेली आहे बघा इकडं, आणि चूल पेटलीसुद्धा. तर आता पहिलं तर भात घालून घेऊयात आपण, आणि एक एक्स्ट्रा चूल करूयात. 2 चुली म्हणजे मग आहे ना पटकन होईल. तर आता बाकी सगळी मंडळी बघा इकडं सगळे शेवट तिकडंपर्यंत मासे पकडत बसलेत, आणि इथं असे का नाही लागलेत हे करायला, जेवण बनवायला. असे का लागले, थोडं तांदूळ निसून घेते. वसंतला लागले बघा परत एकदा. आता घरी जायचं म्हणून लागायला लागलं. बस 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 झाली आता. भातातच टाक आता आणून डायरेक्ट. हा भातातच टाका डायरेक्ट. लागते एक 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 चालू आहे मित्रांनो. इकडे स्वयंपाक चालू आहे, तोपर्यंत आपल्याला मासे सुद्धा लागत आहेत थोडे थोडे. हे काही दमत नाही. वसंत ते बसलेतच फिशिंग करायला. बाकी तिकडे सुद्धा ते दोघे जणी बसलेत बघा, ते सुद्धा मासे पकडत आहेत. एकदम भारी ठिकाणी बघा माझ्या मित्रांनो, एकदम नदीच्या कडेला स्वयंपाक चालू आहे आपला मस्त, आणि इकडं फिशिंगसुद्धा चालू आहे दोन्ही पण. तर आता सुरुवातीला भात ठेवला आहे, आता चिकन धुवून वगैरे देतो, म्हणजे मस्त चिकन पण बनवूयात आणि मासेसुद्धा बनवूयात आपण आता. मासे साफ करून घेऊ मित्रांनो. जास्त नाही मासे, चिकन आणले त्याच्यामुळे जास्त नाही मासे घेणार आहे आपण, फक्त फ्राय करायला पुरते घेणार आहे. लागले का हो? एवढं काय असं वाटतं जसं काय मोठा मासा लागला. चला आता मासे साफ करू थोडेसे, तोपर्यंत बाकी अशी कजन त्यांचं चिकन शिजवायचं काम चाललेलं आहे. हो फ्राय करायलासाठी काय बनवा. हां 4 करायला नका करू, 4 बनवा. कट करायला लागत.
दुसरी चूल नाही पेटवत का भात शिजल लगेच? होईल ना. होईल ना. तेवढं भात पुरेल आपल्याला? मी पण आणलाय. तुम्ही आणलाय का बनवलेला? हां मग ठीक आहे ना. चपात्या पण आणल्यात ना? चपात्या पण रेडीमेड आणल्यात घरूनच बनव मित्रांनो. त्याच्यामुळं थोडा भात घेतला बघा हा. आणि थोडा मोठं पातेल आहे ते. हा तेच मग काय म्हणताय? तेवढंच नाही संपणार, एवढंच नाही संपणार हा. नाही तरी भूक लागली तरी मी काय लय खाणार आहे का एवढं मग. आता लागलो रेसिपी बनवायला. हे बघा इकडे भात तर टाकले आपण शिजायला आणि चिकन पण घेतले आणि सगळं कांदा आणि टॅमॅटो कोथिंबीर कापून झाले. तर आता आपल्याला चिकनची ना पातळ भाजी करणार आहे आणि मासे जे लागलेत तर त्याचे आपण ना फ्राय बनवणार आहे. इकडे चिकन साफ करून घेतलंय. अजून वाट बघतोय. दुसरी चूल केली होती पण फाट्या पण व्यवस्थित पेटती नाही येतं आणि हवा पण सुटली आहे. आता भात झाल्यानंतरच आपण चिकनची भाजी बनवणार आहे त्याच चुलीवरती. तेव्हा का त्या ताईने चिलापी तर आणली साफ करून मस्तपैकी फ्राय करायची आणली ना. एका फ्रायसाठी ना मस्त अशी चिलापी साफ करून आणली. सगळं तयार आणलं. इकडे चिकन पण ठेवलं आम्ही सगळं साफ बीप करून पण चूलच त्रास द्यायला लागली आज. पेटवा ना ते दोन्ही चुल्या ना. नाही ना पेटत नाही. फाट्या पेटत नाही व्यवस्थित. काय तो एकटाच काढतोय मासन. तुम्ही नुसतं बसले तर बघ तोच खरं मासेवाले. हा एक शेवट तरी एक काढे सुटलाय नुसतं बस. आता 3-4 काढल्या काय वसन. अजून तिकडे भात होते. अजून आपल्याला आहे ना चिकनची भाजी पण पातळ बनवायची. तोपर्यंत आहे ना मस्तपैकी असं माशांना मसाला लावून ठेवू. हळद टाकते. परी सांगते परी सांगते. हे कोणता मसाले? चिकन मसाला आणि मसाले कांदा मसाला. बरे तुला बरोबर माहित आहेत का मसाले? हा कोणता सांग बरं. दाना पावडर. हे काय सगळे मसाले आता टाकून घेतले तर लाल मसाला आणि लाल तिखट सुद्धा टाकले. परत त्याला छान येते का स्वयंपाक कर बरं का पुढच्या वेळेस. हा काय टाकले? लिंबू टाकले. आज पूर्वी एका जागेवर बस ना बाळा प्लीज. एका मसाले ते लावून झालेत मस्त. 400ला बघितलं आपण चिकन पण भरपूर आणलंय ना त्याच्यामुळं जास्त नाही मासे घेतले तर त्याचं फ्राय बनवूयात आता. मेन म्हणजे ना मित्रांनो पाऊस सुद्धा एवढं जोरात पाऊसच असं वातावरण दिसायला लागलंय. मागं पूर्ण काळा ढग आला. आता पाऊस जर आला ना तर वाटच लागली. आधीच आहे ना ते शिजत नाही. बराच वेळ झाला भातच नसं शिजत सुटला. अजून चिकन बनवायचे मासे बनवायचे तर एवढं आता किती वेळ लागतोय काय माहीत नाही. चला आता आहे ना मित्रांनो काय झालं नेमका पाऊस यायला लागलाय. पाऊस आला नाही पाहिजे नाही तर सगळ्या प्लॅनची वाट लागेल. त्यासाठी ना आपण इकडं जो गॅस आहे ना छोटावाला आपला तो पण आशिकाला बनवून दिलाय. म्हणजे ना आपल्याला त्याच्यावरती चिलापी फ्राय बनवता येईल. त्यामध्ये मित्रांनो वरून पाऊस पडायला लागला. नाशिकाने बघा मासा टाकलं सुद्धा एक. दोन टाक त्याच्यामध्ये 2 राहू दे तसे जाणं. पाऊस पण आला थोडा मित्रांनो. आता ना पाऊस आला त्याच्यामुळे इकडे थांबलोय. मासे लागतात आता ना वाढायला पण लागल्यात चांगले पण थांबलो आता पाऊस येईन त्याच्यामुळं. आणि भाकर पण संपले आता. सगळं जर वगैरे गोळा करून घेतले. आता रोहिदासने सुद्धा घेतलंय. इकडं चाललंय काय म्हटलं अशी का भात झाला का. चला भात सुद्धा उतरून घेतला बघा मस्त. आणि आता कढई ठेवले त्याच्यामध्ये चिकन बनवूयात. इकडे झाली 10 वेळा आशिकाची नेमची कारण की पाऊस सुटला आणि ते तेल ना असं उडतंय याच्यामध्ये त्याच्यामुळं. आणि लय जोर असाच पाऊस आला बघा आता सगळे. हा त्याला मासे लागतायत म्हणून तो कटळत नाही कळलं का. लय वाढतात बघ. त्यालाच वाढतायत फक्त. गाड्याने भरपूर मासे काढले आतापर्यंत. हो उरकून घ्या आता पाऊस लय जोराचा येण्यापेक्षा पर्यंत. पिंकी ताई लागले आता चिकन बनवून घ्यायला.
अरे मसाला बनवून आणला होता ना अशा एवढं. ते पण टाकायचे पण त्यांना पण ते पण. हा का. तर आता बघा कांदा चांगला शिजून झाला, त्याच्यानंतर आता टोमॅटो टाकलेत. जोराचा पाऊस आला आता. वाढवलं तुला. कसलं बरं दिसत रे बघ ना, मस्त जिलेबी. आता आहे ना जास्त मित्रांना दाखवता येत नाही, पाऊस मोबाईल भिजायला लागला. आणि आता सगळे मसाले टाकून घेते पिंकीत आहे बघा. सकाळपासून एकदम भारी उघडला होता पाऊस आणि नेमका आता स्वयंपाक करायच्या टायमिंगला पाऊस आलाय. आणि आम्ही ना एकदम उघडलं होतं त्याच्यामुळे ना एकदम मध्ये असं धरलं, नाही तर मग झाडांच्या तिकडं मागं झाडं होती मस्त, त्या खाली जर स्वयंपाक केला असता ना मग जास्त त्रास नसता आला. पण आता डायरेक्ट छत्र्यांच्या खाली स्वयंपाक चालू आहे. पूर्ण भिजून गेलो मित्रांनो मी सुद्धा बघा. आणि 2च छत्र आहेत आमच्याकडे फक्त, त्यांच्याकडे फक्त एक रेनकोट आहे. चला आता पटपट बनवून घेऊयात. काय बाई अगं सर ना परे तू उचली त्यात काय. पावसात मासे काय ना बाजूला ठेवून तर त्याच्यात पाणी जाईल नाही ना. नाही जाणार. ते 2 राहिले ते घे तळून. चल लय भिजलो मी आता. ते टाकून घ्या. वाटण आणलंय करून, त्याच्यात खोबरं, आलं, लसूण, कोथिंबीर आणि टोमॅटो आहे. आता टाकून घेते. इकडे ठेव. तर आता ना थोडंसं बाजूला थांबतो मित्रांनो, थोडं वाटेल शिजतपर्यंत, कारण की लई जोराचा पाऊस आला. आणि छत्र्यांखाली सगळं आता छत्र्यांखाली धरले. बाकी आता बाजूला तिकडे बसून ते थांबले, तिकडे जाऊन थांबतो. ते स्क्रीनवरती पाणी पडत सुटलंय ना त्याच्यामुळं. थोडंच पाणी टाका बरं का, मग चांगलं होईल मस्त गट्ट गट्ट. हा चला आता चिकन शिजून देऊयात मित्रांनो. मासे सुद्धा झाले बघा इकडं. मासे सुद्धा असे काही मस्त असे कडक कडक बनवून घेतले. तर चला फायनली मित्रांनो आपलं शिजलेलं आहे बघा कालवण. चिकनचं सुद्धा कालवण शिजलेलं आहे. मासे सुद्धा परत थोडं तव्यावरती फ्राय करून घेतले. चला बसा आता वाढून घेतोय आता. देकडं ताटा येऊन पटापटा घ्या पुढं. तर खाली बसतेतच गुडघे याच्यावरती बसता येईल ना त्या. बस बस बस. आता लय अवघड झाले, पूर्ण चिखल चिखल झालं त्याच्यामुळं बसता नाही येते. वसंतला मासा दे. मला येते. हा तुलाही आहे चिकन. तर जेवायचं लयच अवघड झालं मित्रांनो. पूर्ण असं ना चिखल झाल्यामुळे ना डायरेक्ट असं उभं राहून किंवा जसं ॲडजस्ट होईल तसंच लागलेच जेवायला सगळी मंडळी. अशी काय तर वाढून द्यायला लागले बघा. मला दिले. चला मला सुद्धा दिले. बसता येत नाही मित्रांनो व्यवस्थित, तरी पण आपण आता ॲडजस्ट करूयात. बसले मित्रांनो कशी तरी ॲडजस्ट करून. बघू शकताय नदीच्या कडेला. आणि इकडे रोहिदासने चालू सुद्धा केलेलं आहे. तर बसले चपातीवर. हा कर कर बिंदास. करू का सुरुवात. नेहमी चपाती खाऊन झाली होत. वसंतला अशी द्यायला लागली मासा. हे मासा घे ना रोहिदास. चपाती करा. रस आहे ना भाता सोबत खाली ठेवा जरा. अर्धी अर्धी चिलापी सगळी. चपाती हो दे मला पण. आणा अर्धी. ए मला पण अर्धी दे चपाती. त्याच्यातली देतो ना त्याला. हा हा घ्या तुम्ही पण घ्या. जरा त्यांना द्या. चपाती आहेत बरं नाही अजून. हा घ्या घ्या. तुम्हाला नाही दिलं ताट. एक नंबर. हा शिजला का रे मासा. शिजला का नाही. कसा लागतोय. चांगला लागतोय. कसलं गरमागरम वाफा निघते हा माशामधून. जरा तुम्हाला
चांगला फ्राय झाला. झालंय ना हा. वसंत आवडलं का नाही आशिकाने बनवलेला मासा का कालच नाही अजून संपून टाकतो आता. संपून टाकतो हा. का 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 इकडे चिकनचं ताट ठेवलंय. चला आता मी सुद्धा जेवण करून घेतो. जरा चपात्या ठेवा त्याच्यावर. ठोकी लांब लांब बसले तुम्हाला चपाती मासे घ्या ना अर्धा. भाकरी वा तुम्ही घ्या नाही तुम्हाला नाही राहणार. फ्राय राहते जरा. चला आता सगळ्यांनी सुरुवात केली जेवायला. बघा नदीच्या कडेला कसं भारी वाटतंय बघा. मस्त झालं. थोडं लांब जाऊन दाखवतो मला. हे बघा कशी बसलीत बघा सगळे जेवायला एक नंबर असे. चला आता पटकन जेवण करून घेऊयात. खूप भूक लागले मित्रांनो आणि संध्याकाळ पण झाली पूर्ण. बाकीचे सगळे लोक जे आजूबाजूला दिसत होते ते सगळे घरी गेले. आम्हीच राहिलो आता. चला जेवण करून घेऊयात मस्तपैकी. भेटूयात आता पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या सगळे. आणि आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला बाय बाय.